ताठ बसायचं आहे. पद्मासन, सिद्धासन, सुखासन, वज्रासन. मान पाठ ताठ सरळ, दृष्टी मिटलेली, चेहरा प्रसन्न, मान ताठ. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सोडा. परत एक दीर्घ श्वास. परत एक. ओंकार घेऊया, दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दोन्ही हाताचं घर्षण करून घेऊ. अलगद अशा रीतीनं डोळे उघडून. तर आज आपण जो राहिलेला भाग आहे मेडिटेशनचा, IRT, QRT आणि DRT, तसेच सायक्लिक मेडिटेशन आणि नादानुसंधान हा भाग आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम IRT लॉंग फॉर्म काय आहे बघूया. IRT, QRT आणि DRT लॉंग फॉर्म काय आहे बघूया. IRT म्हणजे इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक. IRT म्हणजे इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक. QRT म्हणजे क्विक रिलॅक्सेशन टेक्निक. आणि DRT म्हणजे डीप रिलॅक्सेशन टेक्निक. डीप म्हणजे खोल, असं याचं लॉंग फॉर्म होतं. तर मग आता IRT, QRT आणि DRT हे तीन वेगवेगळे झाले, बरोबर आहे. मग सायक्लिक मेडिटेशन म्हणजे काय? चक्रीय ध्यान. सायक्लिक मेडिटेशन म्हणजे चक्रीय ध्यान. चक्रीय ध्यानाचं स्वरूप कसं आहे? तर IRT प्लस QRT प्लस DRT तिन्हीचं एकत्रित मिलन, तिन्हींना एकत्रित करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजे सायक्लिक मेडिटेशन. हे सायक्लिक मेडिटेशन हे वेगळं आहे का त्या तिघाला सोडून? नाही. तर जसं आपण सकाळी महाबंध बघितला, मूलबंध, उड्डाणबंध आणि जालंधर बंध मिळून तिन्ही बंधाचा एकत्रित बंध काय म्हणला आपण? महाबंध. तसंच IRT, QRT आणि DRT या तिघांना मिळून काय म्हणायचं त्याला आपण? सायक्लिक मेडिटेशन म्हणजेच चक्रीय ध्यान असं आपल्याला म्हणायचं आहे. तर मग जसं योगाचे उद्गाते फादर कोण आहेत? तर महर्षी पतंजली. तसं IRT, QRT आणि DRT हे कोणी सांगितलेलं आहे? माहिती आहे कुणाला? यश व्यास. यश व्यास ही एक संस्था आहे. जसं स्वामी रामदेवजीची पतंजलीची आहे किंवा आपले आणखीन वेगवेगळ्या जशा संस्था आहेत, तसं यश व्यास ही सुद्धा एक संस्था आहे. आणि त्या संस्थेतील HR नागेंद्र म्हणून स्वामी होते. त्यांनी ही शोधून काढलेली टेक्निक आहे. मग हे आधारित कशावरती आहे नेमकं? आता आपण बरेच वेळेस बघितलं बघा, शवासन बघितलं. शवासनामध्ये काय करतो? शरीर शिथिल करतो. योग मुद्रा बघितली. योग मुद्रेमध्ये पण आपण शरीराला काय करतो? शिथिल करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच बऱ्याच पद्धती आहेत ज्याच्यामध्ये आपण शरीराला शिथिल करण्याचा प्रयत्न करतो. याच्यात काय आहे? ताण, जागरूकता आणि निष्क्रियता. ताण आणि शिथिलता
दोन्ही गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे. आलं का लक्षात? या दोन तत्वावर चालणारी ही प्रक्रिया आहे. ताणाचा पण अनुभव घ्यायचा आहे आणि शीतलतेचा पण अनुभव घ्यायचा आहे. दोन्ही गोष्टीचा आपल्याला एकत्रित अनुभव याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. मग ही जी टेक्निक आहे नेमकं मग कोणत्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे किंवा वर्णन केलेली आहे, ज्या आधारे तिथून उचलली गेली आहे, ज्याच्या आधारावर आहे. तर मांडुक्य उपनिषदामध्ये या टेक्निकचा तिथं उल्लेख मिळतो आणि त्याच्या आधारावरच HR नागेंद्रजी यांनी या टेक्निकचा शोध लावला किंवा ही जगाला दाखवून दिली. तर मग IRT, QRT आणि DRT ज्या क्रिया आहेत त्या कधी कधी करायच्या. IRT जी आहे ती सुरुवातीला करायची. बघा, या चक्रीय ध्यानामध्ये काही आसनांचा समावेश होतो. 3-4 आसनं आहेत, त्या आसनांचा समावेश होतो. ती आसनं करत करत त्या आसनामध्ये जो ताण येणार आहे आपल्या शरीरावरती, त्या ताणाचा अनुभव घेत घेत हे आपल्याला चक्रीय ध्यान करायचं आहे. मग ही आसनं करताना IRT जी आहे, इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक, ही आपल्याला पहिल्यांदा करायची आहे, म्हणजेच सुरुवातीला करायचं आहे. त्याच्या पुढचे आहे QRT, ही कधी करायची आहे तर ही मध्यंतरी करायचं आहे. आणि DRT जी आहे ती सर्व सायकल संपली, सर्व आसनं संपली त्याच्यामधली, की त्यावेळी मात्र आपल्याला DRT ही प्रक्रिया करायची आहे. तर हा झाला सायकलिक मेडिटेशनचा इतिहास. नेमकं त्याच्यामध्ये कोणते आसनं सहभागी होतात, प्रक्रिया कशी आहे ते बघूया. दिसते इमेज ही व्यवस्थित? त्या इमेज वरती सर्व आधारित आहे बघा, सगळं लक्षात येईल तुम्हाला कसं कसं आहे ते. आता निळी रेष आहे, तिकडून उजवीकडून आपल्याला चालू करायचा IRT पासून. बघा, तिकडून चालू करायचंय ती DRT पाशी येऊन आपल्याला थांबायचं आहे. हे आपल्याला सायक्लिक मेडिटेशन आपल्याला करायचं आहे. तर IRT जी आहे ती करताना आपल्याला शवासन आहे. शवासनामध्ये IRT करायची आहे. ती किती वेळ करायचं आहे तर 1 मिनिटापर्यंत. मग त्याच्यानंतर सावकाश अगदी संत गतीनं आपल्याला उठून उभं राहायचं आहे आणि सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे. सावधान स्थितीमध्ये आल्याच्या नंतर मग बघा, पहिलं आसन कोणतं लागलं? शवासन. दुसरं काय आहे? सावधान स्थिती. आणि तिसरं काय आहे बघा आता? तिसरं आसन आहे कटी चक्रासन. म्हणजे इकडच्या बाजूला झुकणे आणि तिकडच्या बाजूला दोन्ही बाजूने आपल्याला हे आसन करून घ्यायचं आहे. आणि आसन करताना जिथं जिथं ताण पडतोय, जिथं जिथं संवेदना होत आहेत, कुठं दुखत असेल, कुठं ताण पडत असेल, या सर्व गोष्टीचा बारकाईनं लक्ष देऊन तिथं आपल्याला ध्यान करायचं आहे त्याच्यावरती. मग दोन्ही बाजूने कटिचक्रासन झालं, की आपल्याला परत शवासनामध्ये यायचं आहे. मग इथं आलो बघा आपण मध्यंतरी, मिड पॉइंट. म्हणजे इथं आपल्याला काय करून घ्यायचं आहे तर QRT करून घ्यायचं आहे लगेच. म्हणजे क्विक रिलॅक्सेशन टेक्निक. ती किती मिनिटासाठी करायची आहे तर आपल्याला 3 मिनिटासाठी करून घ्यायची आहे. मग त्याच्या पुढे कसं आहे बघा, लगेच QRT मध्ये उठून सावकाश दंडासन स्थिती, दंडासन स्थितीतून पुढची 3 आसनं करून घ्यायची आहेत सलग. त्याच्यामध्ये पहिलं आसन आहे वज्रासन, दुसरं आहे शशांकासन, तिसरं आहे उष्ट्रासन. प्रत्येक आसन करताना आपल्या शरीरामधील होणाऱ्या हालचाली सर्व हे सगळ्यांचा अनुभव करत, येणारा ताण जो आहे त्याचा अनुभव करत सर्व आपल्याला ही तिन्ही आसनं करून घ्यायची आहेत. कोणती कोणती आहेत तर वज्रासन, शशांकासन आणि उष्ट्रासन. उष्ट्रासनात आल्यानंतर परत आपल्याला शवासनामध्ये यायचं आहे. मग शवासनात आल्यास लास्टची जी आहे टेक्निक DRT, डीप रिलॅक्सेशन टेक्निक,
ही किती मिनिटासाठी करायची आहे तर आपल्याला 14 मिनिटासाठी करायची आहे. हे झालं एक सर्कल पूर्ण. हे पूर्ण सर्कल ज्यावेळी होईल त्यावेळी आपण यालाच काय म्हणायचे तर सायक्लिक मेडिटेशन. एक सर्कल पूर्ण झालं म्हणजेच हे काय आहे, चक्रीय ध्यान आहे. पण त्याच्यामध्ये सुरुवातीला मी काही क्रिया करून दाखवतो. सोबत करणं काही शक्य होणार नाही. अगोदर बघा तुम्ही, मग नंतर जमलं तर तुम्हाला पण घेऊयात लगेच. सोबत करता येईल. आता हा प्रॅक्टिकलचा तास आहे हे आम्हाला माहित नव्हतं. आम्ही त्या तयारीनं बसलेलो नाही आहे. आम्हाला हा लेक्चर राम सरांचा आहे पातंजली योग दर्शनवरचं, त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही बसलोय. त्यामुळे तुम्ही आता फक्त सांगा, आम्ही लिहून घेतो आणि ऐकतो. ठीक आहे, मी करून दाखवतो मग. हा, बघा तुम्ही व्यवस्थित. मी करून दाखवतो, तुम्ही बघा व्यवस्थित. आणि याच्यानंतरचा तास कोणाचा आहे तुमचा? नाही 4 ते 5 आहे फक्त आज. एकच तास आहे का? ठीक आहे, मग चालू करूया. दुसऱ्या वर्गाचा असेल, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर वगैरे. काय म्हणलं? दुसऱ्या वर्गाचा वर्ग असेल, क्लास असेल. तुम्हाला आहे का? जेवढा वेळ घ्यायचे तेवढा वेळ घ्या. वेळ आहे 2 तास. 1 तास वेळ आहे का जास्त वेळ आहे? 2 तास आहेत, 2 तास. बर बर, ठीक आहे. शवासन दिसतंय ना पूर्ण? हो दिसतंय. पूर्ण शवासन दिसतंय? हो दिसतंय. ठीक. आता स्क्रीन बंद झाले. ठीक आहे, चालू करूयात. सर्वप्रथम शवासनापासून सुरुवात करायची आणि शवासनामध्ये IRT करून घेऊयात लगेच. IRT आणि लगेचच सायकल पूर्ण करून घेऊया. शवासन स्थितीमध्ये आल्यानंतर IRT जो आहे थोडं लवकर होईल, फास्ट. तिथं सांगितल्याप्रमाणे QRT 3 मिनिटं आणि DRT 15 मिनिटं. इतकं काय होणार नाही, लवकर लवकर घेऊयात थोडं. IRT 1 मिनिट करायचे. तर सर्वप्रथम शवासनामध्ये पाठीवरती झोपून घ्यायचं आहे आणि इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक मध्ये आपल्याला अगोदर ताणाचा अनुभव घ्यायचा आहे. म्हणजे कसा ताण बघा, हे आपण मुठी ताणली, वरच्या मांसपेशी ताणल्या, मनगट ताणलं, म्हणजे बघा चेहऱ्यावरती ताण उत्पन्न करायचा कसा बघा. बरोबर आहे. तसंच पायामध्ये, पिंढरीमध्ये, मांडीमध्ये, पोटामध्ये, छातीमध्ये प्रत्येक अवयव ताणून घ्यायचे, एकदम गच्च असे ताणून घ्यायचे. शवासनामध्ये पाठीवरती झोपून घेतल्यानंतर सर्वप्रथम पायाची बोट त्यांच्यामध्ये एक ताण निर्माण करायचा आहे, ताणून घ्यायचे. त्यानंतर पायाची पिंढरी ही खेचून धरायची आहे, ताणून धरायची आहे. पायाचा घोटा, घोट्यामध्ये पायाचा गुडघा, त्यामध्ये सुद्धा एक ताण निर्माण करून घ्यायचा आहे, खेचून घ्यायच्या वरच्या बाजूने. त्यानंतर मांड्या, दोन्ही मांड्या ह्या पण खेचून धरायच्या आहेत,
त्यामध्ये पण एक ताण निर्माण करायचा आहे. त्याच्या पुढे जाऊन बैठक, आपली हिप्स मसल्स आहेत, ते हिप्स मसल्स सुद्धा आपल्याला ताणून धरायचे आहे. एक प्रकारचा ताण त्याच्यामध्ये निर्माण करायचा आहे. पुढे जाऊन आपले लैंगिक अवयव आहेत, त्या अवयवांना सुद्धा खेचून धरायचं आहे, ताणून धरायचं आहे. त्याच्या पुढे आपली कमरेला सुद्धा ताणून धरायचं आहे. एक ताण निर्माण करायचा, त्याच्यामध्ये पोटाला खेचून धरायचं आहे आणि बाजूला असणारी हात, दोन्ही हातामध्ये मुठी बांधून धरायची आहेत, मूठ आवळून धरायची आहे, गच्च धरायची. त्यासोबत पोटामध्ये एक प्रकारचा ताण, पोटाला आतील बाजूने खेचून धरायचा आहे, उड्या बंदासारखं. त्यासोबत आपले कोपर, हाताचा भाग, दंडाचा भाग आणि खांद्यांचा भाग, हा सर्व भाग खेचून धरायचा, एक ताण उत्पन्न करायचा आहे. त्यासोबत पुढे आपली छातीमध्ये पण एक ताण उत्पन्न करायचा आहे. गळा, चेहऱ्यावरच्या मांसपेशी, दात एकमेकावरती गच्च बसवायचे, चेहऱ्यावरच्या ताण उत्पन्न करायचा आहे. आणि डोक्यावरच्या मांसपेशी म्हणजे स्कलच्या वरच्या कवटीच्या या सर्व मांसपेशींमध्ये एक ताण निर्माण करायचा, खेचून करायचे. 1 2 3 ताण सर्व सोडून द्यायचा. शवासन स्थिती. पायाची तळवेवर, हाताची तळवेवरती थोडेसे बाजूला, सर्व शरीर शिथिल आणि आरामदायक आहे. ज्याप्रमाणे ताणाचा अनुभव घेतला, त्याचप्रमाणे शिथिलतेचा अनुभव घेत आहे. पुढे सावकाश एक हात काढून उजव्या बाजूने याचा एकदम सावकाश आणि एका अंगावरती एक पायाजवळ, प्रत्येक क्रिया एकदम सावकाश संत गतीने एका अंगावरती आलो. त्याच्यानंतर उठून बसायचंय. सर्व क्रिया करताना डोळे मात्र मिटले जायचे. सावकाश उठायचंय. उपवासन, सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं. डोळे मिटलेले, प्रत्येक क्रिया सावकाश संतगती. दोन्ही पायामध्ये थोडस अंतर आणि सर्व शरीराचा भार आपल्या पायांच्या पंजावरती फील करायचा आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. पायाचे तळवे पृथ्वीवरती, जमिनीवरती टेकलेले आहेत.
सर्व शरीराचा तोल सांभाळताना जो अनुभव आहे तो अनुभव आपल्याला इथं घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सावकाश एक हात उचलायचा आहे आणि कटिंग चक्र आसनामध्ये घ्यायचं. हाताची प्रत्येक क्रिया होणारी अनुभव करून एकदम सावकाश या आसनामध्ये ऊचा उच्चार करता येतो बाबा. सावकाश अजून सोडायचं. एकदम सावकाश. सर्व क्रियांचा अनुभव आपल्याला त्यामध्ये घ्यायचा. त्याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूने कटिचक्रासन करून घेऊयात. हात एकदम सावकाश वरती न्यायचा पूर्ण. दुसरा हात गुडघ्याच्या बाजूने सावकाश येईल. ओमचं गुंजन. कमरेवरती आलेला ताण, हातामध्ये आलेला ताण, कुठं दुखत असेल ते सर्व गोष्टींचा अनुभव. परत एकदम सावकाश अशा पद्धतीनं सावधान स्थितीमध्ये यायचं. सावधान स्थिती. परत या स्थितीमध्ये सरफेस आपलं शरीर जो तोललेला आहे आपल्या पायाच्या पंजावरती तिथला अनुभव घ्यायचा आहे. थोडं पुढच्या बाजूने झुकायचं आहे. पायाच्या पंजावरती ताण आलेला आहे. आता मागच्या बाजूने झुकायचे आहे. फक्त झुकायचे आहे, बाक व्हायचं नाही. पायाच्या टाचेवरती ताण आलेला आहे, तो अनुभव घ्यायचा आहे. त्यानंतर उजव्या बाजूने झुकायचा आहे सावकाश एकदम, आणि तो ताण सुद्धा आपण अनुभव करायचा आहे. त्यानंतर डाव्या बाजूला झुकायचं आहे. 3D डायमेन्शन अवेअरनेस असं याला म्हणायचं आहे. याच्यामध्ये चारी बाजूने पायाच्या पंजावरती येणारा ताण आपल्याला अनुभव करून घ्यायचा आहे. सावकाश. परत उकडू आसनामध्ये यायचं आहे आणि बैठक स्थिती एकदम सावकाश बसून घ्यायचं आहे. उजव्या बाजूने उकडू होतो, डाव्या बाजूने परत शवासनामध्ये जायचं. एक हात लांबलेला असेल, दुसरा हात हिप्सवरती, सर्व शरीर तिथे सोडून द्यायचं आहे. आवाज थोडा कमी येते सर. सर्व शरीर स्थिती. परत शवासन स्थिती. शवासन स्थितीमध्ये पोटाकडे लक्ष द्यायचं आहे. आता आपण QRT क्विक रिलॅक्सेशन टेक्निक बघत आहोत. त्यामध्ये सर्व लक्ष पोटातील स्नायूकडे, सर्व लक्ष पोटातील होणाऱ्या सर्व घडामोडीकडे. आपलं पोट
कसं वर होतंय, मध्ये कसं जात आहे, त्याकडे पूर्ण लक्ष. श्वसन करायचं आहे ते छातीने नाही तर पोटाने, म्हणजे ऍबडॉमिनल ब्रिदिंग त्या ठिकाणी करायची आहे. पोटाने श्वसन करायचं आहे. पोटाच्या उपयोग पूर्ण फुगवायचा आहे. पोटाच्या सर्व हालचाली कडे लक्ष. डीप ब्रिदिंग, दीर्घ श्वास, खोल श्वास. पोटाकडे लक्ष. पोटाच्या सर्व मासपेशी शिथिल होत आहे अशी भावना करायची आहे. सर्व लक्ष पोटाकडे. ही क्रिया आहे QRT. त्यानंतर परत एक हात वरच्या बाजूने घ्यायचा आहे, एका अडंगावरती घ्यायचा आहे आणि परत उठून बसायचं आहे. यामध्ये मात्र आता उठायचं नाही, दंडासन स्थितीमध्ये यायचं आहे. एकदम सावकाश. प्रत्येक क्रिया करताना सर्व क्रियावरती लक्ष. एक एक पाय दुमडून वज्रासन स्थितीमध्ये यायचं आहे. सर्व क्रिया एकदम सावकाश संत गतीने करायच्या आहेत. दोन्ही पाय मांड्यावरती ठेवून घ्यायचे. आपला शरीराचा सर्व भार हा पायावरती आलेला आहे. हाफ मसल्स म्हणजे पिंढऱ्यावरती, हा जो भार आहे तो आपल्याला अनुभव करायचा आहे. या स्थितीमध्ये मकाराचं पूजन 897 दीर्घ श्वसन, संत श्वसन. त्याच्यानंतर दोन्ही हात मागे न्यायचे आणि सावकाश शशांक आसन आपल्याला करून घ्यायचंय. डोके पुढे पूर्णपणे खाली टेपायचं आहे. आसनामध्ये शरीरावर आलेला पूर्ण ताण तो आपल्याला अनुभव करायचा आहे. परत सावकाश श्वास घेत वज्रासन स्थितीमध्ये दोन्ही हात समोर घ्यायचे आणि गुडघ्याच्या आधारावरती उठून बसायचे. परत पृष्ठासन. एक एक हात सावकाश मागे ने उष्ट्रासन क्रिया करून घ्यायची.
चा उच्चारण अ दीर्घ श्वासन, पोटावर आलेला ताण अनुभव करायचा आहे. सावकाश उष्ट्रासन सोडायचं. सर्व क्रिया करताना डोळे मिटलेले, परत वज्रासन स्थितीतून दंड आसन, सावधान स्थिती, त्यानंतर परत एक हात बाजूला घेऊन आपल्याला एका अडंगावरती पकडायचं आहे. शवासन स्थिती, शवासन, दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर, दोन्ही हात शरीरापासून थोडीशी दूर, तळहात आकाशाच्या दिशेने, संत श्वसन, सावकाश श्वसन. आता एक एक अवयव शरीराचा एक एक अवयव शिथिल करून घ्यायचा आहे. सर्वप्रथम पायाची बोटे, पायाच्या बोटामध्ये शिथिलता येत आहे. पायाचे पंजे, पायाचा घोटा एकदम शिथिल सोडायचा आहे. त्यानंतर पिंढऱ्या, दोन्ही पायाच्या पिंढऱ्या एकदम शिथिल सोडायच्या आहे. त्यातील चैतन्य आपल्या हृदयामध्ये साठवून घ्यायचं आहे. माझा पाय, दोन्ही गुडघे शिथिल करून घ्यायचे, एकदम शिथिल. माझ्या पिंढऱ्या, त्यातील मांसपेशी सर्व शिथिल होत आहेत असा अनुभव करून घ्यायचा आहे. पुढे हिप्स मसल्स, जेनेटाईल मसल्स हे सर्व शिथिल होत आहेत. पोटाच्या मांसपेशी, पाठीच्या मांसपेशी यांच्यामध्येही शिथिलता येत आहे. सर्व मांसपेशी शिथिल होत आहेत. दोन्ही हाताचे पंजे, कोपर, खांदा, छाती हे पण शिथिल होत आहे. एकदम स्थिर. पुढे माझी मान, गळ्यातील मांसपेशी शिथिल होत आहे. चेहरा, कपाळ, डोक्याच्या मांसपेशी सर्व एकदम शिथिल होत आहे. सर्व चैतन्य आज्ञाचक्रावरती एकवटला आहे. मी म्हणजे हे शरीर नाही,
शरीरामध्ये राहणारा आत्मा आहे. ओम शांती. सर्व शरीर शिथिल. दीर्घ श्वसन. श्वसनाचा अनुभव. आज्ञाचक्रावरती लक्ष. मी एक आत्मा आहे. परत एक एक अवयवामध्ये चैतन्य येत आहे. डोळे, कपाळ, गळ्याच्या पेशी, डोक्यांच्या मांसपेशी, खांदा, छाती, कंड, कोपर, मनगट, पाय, हाताची बोटे, तळहात. त्यामध्ये चैतन्य येत आहे. परत छाती, पोट, हिप्स मसल्स, जेनेटाइल्स मसल्स, मांड्या, गुडघे, पिंजऱ्या, काच, पायाचा पंजा, पायाची पोटे. सर्वांमध्ये चैतन्य भरत आहे. परत मी हे शरीर आहे. या शरीरातील विकार, रोग, आळस सर्व निघून गेलेला आहे. आनंद, चैतन्य, प्रसन्नता माझ्या शरीरामध्ये समाविष्ट होत आहे. सर्व शरीरामध्ये चैतन्य आलं आहे. परत एका बाजूला हात घेत आपल्याला एका अंगावरती यायचं. सावकाश घ्यायचा. दंडासन स्थिती, सुखासन. दोन्ही हाताचं घर्षण अनुभव अशा रीतीनं डोळे उघडून घ्यायचे. हे आहे आपलं सायक्लिक मेडिटेशनचं चक्र. त्याच्यामध्ये सुरुवातीला IRT करून घेतली. मध्यवेळी शवासनामध्ये पोटाकडे लक्ष देऊन QRT करून घेतली. IRTचं उद्देश कसा आहे तर सर्व शरीर एकदम ताणून धरायचं आहे आणि त्या ताणाचा अनुभव करायचा आहे आणि लगेचच रिलीज केल्यानंतर जी शिथिलता येणार आहे, दोन्ही गोष्टीचा अनुभव करायचा. मी सुरुवातीलाच म्हणलं बघा, आपण बऱ्याच आसनं केल्यानंतर शवासन केली, योगनिद्रा केली. योगनिद्रेमध्ये सुद्धा नुसती शिथिलता आहे, ताणाचा अनुभव नाही. सर्व शरीराला शिथिल करण्याचा प्रयत्न. शवासनामध्ये पण आपण शिथिलता करतो, पण IRT मध्ये काय आहे तर अगोदर ताणाचा अनुभव घ्यायचा आहे, मग त्यानंतर शिथिलतेचा अनुभव घ्यायचा. या दोन्हीचा अनुभव आपल्याला तिथं घ्यायचा आहे.
ही झाली IRT. आणि QRT मध्ये मात्र पूर्ण लक्ष पोटाकडे, सर्व लक्ष पोटाकडे. पोटाच्या मांसपेशी शिथिल करून घ्यायचा आहे, दीर्घ श्वसन आणि अब्डॉमिनल ब्रिदिंग, पोटाच्या सहाय्यानं ब्रिदिंग करून घ्यायचे, श्वसन करायचं आहे. सर्व लक्ष पोटाकडे, पोटाच्या सर्व मांसपेशी शिथिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा 3 आसनं, वज्रासन, शशांकासन आणि उष्ट्रासन. त्याच्यानंतर परत शवासनामध्ये यायचं आहे आणि शवासनामध्ये DRT म्हणजे योग निद्रा, थोडक्यात योग निद्रा, डीप रिलॅक्सेशन टेक्निक, पूर्ण सर शरीराला कटिचक्रासन, शिथिल करून. कटिचक्रासनचं राहिलं कुठे येणार ते? काय म्हणलं? कटिचक्रासन QRT नंतर कटिचक्रासन आहे ना, दंड स्थितीमध्ये येऊन. IRT नंतर आहे, IRT नंतर. IRT नंतर. IRT नंतर. हो. परत एकदा इमेज शेअर करतो बघा. सर्व आसनं लक्षात घ्या. इमेज पण मी तुमच्या ग्रुपवर शेअर करतो, लक्षात येईल बघा. सर्वप्रथम शवासन, IRT 1 मिनिट. त्यानंतर सावधान स्थिती, उठून उभं राहायचं आहे. पुन्हा कटिचक्रासन करून घ्यायचं आहे 3 नंबरला कटिचक्रासन झाल्याच्या नंतर ज्यावेळी आपण सावधान स्थितीमध्ये येतो त्यावेळी पायाच्या पंजावरती आलेला ताण अनुभव करायचा. 3D अवेअरनेस म्हणायचा त्याला. म्हणजेच मागे, पुढे, बाजूला अशा पद्धतीने सर्वत्र झुकून पायावरती येणारा, पायाच्या पंजावरती येणारा ताण तिथं अनुभव करायचा आहे. त्यानंतर परत सावधान स्थितीमध्ये येतो आणि उकडू आसनात बसून परत शवासनामध्ये. इथं आपल्याला 3 मिनिटाची QRT करून घ्यायचं आहे. QRT मध्ये उठून वज्रासन, शशांकासन, उष्ट्रासन आणि लास्ट म्हणजे TRT, लास्टला शेवटी पूर्ण शरीर शिथिल करून घ्यायचं आहे. आणि या पूर्ण क्रियेला सायक्लिक मेडिटेशन असं आपल्याला म्हणायचं आहे. कटिचक्रासनामध्ये याचं गुंजन करायचं आहे. योग मुद्रासनामध्ये म्हणजे शशांकासनामध्ये म चं गुंजन करायचं आहे आणि उष्ट्रासनामध्ये अ चं गुंजन करायचं आहे. प्रॅक्टिकल आणखीन एकदा सांगा सर ओमकाराचं गुंजन. तुम्ही जे सांगताय ना माहिती सगळी माहिती जी सांगताय ना ती तुमच्याकडे असतील तर ते आम्हाला PDF वगैरे करून पाठवायचे, आम्हाला सोयीस्कर होईल. माझ्याकडे माहिती नाही, लिहून काढलेली माहिती नाही, फक्त इमेज वरती मी विश्लेषण करतोय. ती जी इमेज आपण पाहिली आता त्याच्यावरून विश्लेषण करतो मी. फक्त अ उ म चं तेवढं लिहिलेलं आहे. कटिचक्रासनामध्ये उ चं गुंजन, शशांकासनामध्ये म चं आणि उष्ट्रासनामध्ये अ चं. तरी मला माहिती पाठवता आली तर मी प्रयत्न करतो पाठवण्याचा. सिक्वेन्स चुकीचा वाटतो का ते? आता कटिचक्रासनामध्ये उ म्हणताय तुम्ही, आता अ उ आणि म होते. म मध्ये तिथं ह्याच्यामध्ये शशांकासन म्हणताय तुम्ही आणि उष्ट्रासन मध्ये पुन्हा अ म्हणताय. बरोबर. सहज आहे ना. त्याच्यामध्ये जर काही बदल असेल तर मी सुचवेन, परंतु नोट्स काढताना तर मी तशा काढलेल्या आहेत त्या. बदल असेल सिक्वेन्स नाही, त्या पोझिशन मध्ये फक्त त्याच गुंजन करायचं, फक्त एवढं प्रॉब्लेम आहे. एक लगट नाही, लगट नाही, सलग नाही, फक्त एक अक्षर अ चं, उ चं एक अक्षराचं गुंजन करायचं. आता प्रॅक्टिकल मध्ये गुंजन केलं तरी चालेल किंवा नाही केलं तरी चालेल.
परंतु IRT लांब फॉर्म काय म्हणतो सर? IRT इन्स्टंट इन्स्टंट टेक्निक आवाज क्लिअर येत नाही. इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक IRT. QRT म्हणजे क्विक रिलॅक्सेशन टेक्निक आणि DRT म्हणजे डीप रिलॅक्सेशन टेक्निक. तर नादानुसंधान जो भाग आहे तुमचा पुढचा, तो भाग बघूयात लगेच. आता हे मात्र सर्वजण करायचं आहे. ध्यानात्मक आसनात बसून घ्या कोणतेही. दोन्ही हातामध्ये ज्ञान मुद्रा ठेवायची. बघा 3 मुद्रांचा आपल्याला इथं समावेश आहे. पहिल्यांदा अचं गुंजन करायचं आहे 5 वेळेस. कसं? ज्ञान मुद्रेमध्ये. दुसऱ्यांदा ऊचं गुंजन करायचं आहे 5 वेळेस. कोणती मुद्रा? तर आदि मुद्रा. आदि मुद्रा कशी आहे? सुरुवातीला ज्ञान आणि हात मिटून घ्यायचे. आदि मुद्रा. मचं गुंजन करायचं आहे 5 वेळेस. त्याच्यामध्ये काय करायचे? मुद्रा बदलून घ्यायची आहे. बरोबर आहे? चीर मुद्रा, चिन्मय मुद्रा आणि आदि मुद्रा या 3 मुद्रांचा समावेश करायचा आहे. या तिन्ही मध्ये आपलं अ, उ, म 5-5 वेळेस झालं की शेवटी ही आदि मुद्रा जी आहे ती आपल्या बेंबीच्या दोन्ही बाजूला म्हणजे ब्रह्ममुद्रा अशी ठेवून घ्यायची आहे. आणि ओंकाराचं गुंजन करायचं आहे 9 वेळेस. लिहून घ्या. चीन मुद्रा अचं गुंजन 5 वेळेस. चिन्मय मुद्रा ऊचं गुंजन 5 वेळेस आणि आदि मुद्रा मचं गुंजन 5 वेळेस. पुन्हा ब्रह्ममुद्रेमध्ये पूर्ण ओंकाराचं गुंजन 9 वेळेस. करून घेऊया. ताट बसा. पद्मासन, सिद्धासन, सुखासन जे काही आसन जमेल त्यामध्ये बसून घ्यायचं आहे. दोन्ही हातामध्ये ज्ञान मुद्रा किंवा तिलाच चीन मुद्रा असं सुद्धा म्हणलेलं आहे. दीर्घ श्वसन, कवच गुंजन, डोळे मिटलेले. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. चिन्मय मुद्रा, ऊच गुंजन. दीर्घ श्वास.
दीर्घ श्वास ओ. दीर्घ श्वास ओ. दीर्घ श्वास ओ. दीर्घ श्वास ओ. आदि मुद्रा म च गुंजन. दीर्घ श्वास दीर्घ श्वास दीर्घ श्वास दीर्घ श्वास दीर्घ श्वास मन स्थिर शांत सर्व लक्ष आज्ञा केंद्रावरती ब्रह्ममुद्रा ओंकाराचं 90 गुंजन. अ उ म तिन्हीचं एकत्रित गुंजन. दीर्घ श्वास ब. दीर्घ श्वास दीर्घ श्वास दीर्घ श्वास दीर्घ श्वास दीर्घ श्वास
दीर्घ श्वास दीर्घ श्वास दीर्घ श्वास मन स्थिर शांतीचा अनुभव घ्यायचा आहे. सावकाश आधी मुद्रा सोडायची, ब्रह्ममुद्रा सोडायची, दोन्ही हातामध्ये घर्षण करून घ्यायचं आहे. घरमातांचा स्पर्श डोळ्यावरती अलगदाच्या रीतीनं डोळे उघडून हा आहे नादानुसंधानचा भाग, नादानुसंधानची क्रिया. तर सर्वप्रथम सायक्लिक मेडिटेशनचे फायदे बघूया. बघा, सायक्लिक मेडिटेशन मध्ये आपण सूर्यनमस्कार ज्यावेळी करतो त्यावेळी किती आसनांचा समावेश होतो? 7 आसनं 7 आहेत. 7 असणं. हा 7 आसनांचा समावेश होतो. म्हणजेच 7 आसनांचे फायदे हे वेगवेगळे किंवा काही सारखे असतील. तर असं सांगता येईल की सायक्लिक मेडिटेशन मध्ये सुद्धा शवासन आहे, बरोबर आहे, कटिचक्रासन आहे, वज्रासन आहे, शशांकासन आहे, उष्ट्रासन आहे आणि परत शवासन. म्हणजेच या सर्व आसनांचे फायदे इथं आपल्याला मिळताना दिसून येते. शवासनाचे फायदे काय आहेत सांगेल का, जमेल का कोणाला? सांगा 2-4 पूर्ण फायदे. शिथिल होतं सर. पूर्ण शरीर शिथिल होतं, रिलॅक्स करत राहतो आपण एक अवयव. बॉडी रिलॅक्सेशन साठी शवासन खूप उत्तम आसन आहे. बॉडी रिलॅक्सेशन त्याच पद्धतीने बॉडी रिलॅक्सेशन झाल्यामुळे मनाला शांती, आनंद प्राप्त होतो आणि प्रत्येक शरीराला आराम भेटतो त्यामुळे. दुसरा असा फायदा आहे की शवासनाचा शवासन म्हणजेच मृतासन, म्हणजे शव ज्या पद्धतीनं आधी म्हणजे व्यक्ती मृत झालाय किंवा मृत्यू पावलेला आहे आणि त्या पद्धतीनं त्याला कसली हालचाल न होता श्वासनामध्ये आपण
श्वासने 10, 15, 20, 25 असं आपण वाढत वाढत केलं पाहिजे. आणि श्वासनामध्ये बोटाच्या पायाच्या बोटापासून ते पूर्ण उजवी साईड, पूर्ण परत डावी साईड, पुन्हा दोन्ही साईड, अशा पद्धतीनं प्रत्येक अवयवाकडे लक्ष केंद्रित करून श्वासनावर आपण ध्यान एकदम शिथिल करून श्वास आणि प्रश्वासाची जी ही आहे, गती आहे, त्याच्याकडं ते ऑटोमॅटिक चाललं पाहिजे. आपली बॉडी तर हल्ली नाही पाहिजे आणि सहज सहज चेंज झालं पाहिजे. त्या माध्यमातून पूर्ण बॉडीला ज्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला रात्रीची झोप नाही, जर त्यासाठी त्या व्यक्तीला शवासन जर 15 ते 20 मिनिट जर त्यांनी केलं, तर जवळपास 3 ते 4 तास झोपल्यानंतर जो आराम भेटतो, तो एक 20 मिनिटांमध्ये या शवासनाच्या माध्यमातून भेटतो. ठीक आहे, छान. तर बघा, शवासन आणि योग मुद्रा म्हणजे सुरुवातीला जे आपण शवासन केलं, शवासन जे आहे शवासनासाठी मला खूप बोलायचं आहे शवासनाबद्दल, की शवासन हे प्रयत्नपूर्वक शरीर शिथिल करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला शवासन म्हणायचं. आणि शवासन हे अत्यंत अवघड आसन आहे. दिसायला जरी सोपं असलं, सगळ्यात अवघड कुठलं आसन असेल तर ते शवासन आहे. आणि श्रमे जाते शवासने, म्हणजे शवासनामध्ये श्रम हे तुमचे कमी होतात. शरीराचे जे श्रम असतात ते सगळे श्रमे जाते शवासने असं एक संस्कृतमध्ये श्लोक आहे. तर शवासनाला तो पूर्ण लागू पडतो. त्यामुळे प्रयत्नपूर्वक शरीर शिथिल करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला शवासन म्हणायचं. एवढं सांगायचं. शवासन आणि योग निद्रा या दोन्हीत काय फरक आहे? योग निद्रेमध्ये आपण शरीराचे जे अवयव आहेत त्या अवयवांना आपण प्रयत्नपूर्वक त्यांच्यावर लक्ष देऊन की प्रत्येक अवयवाकडे आपलं मनाचं कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि त्या मनाला त्या शरीराच्या अवयवाला शिथिल करायचं. आणि अशा पद्धतीने सगळं पूर्ण शरीर आपलं आपण शिथिल करून घेतो योग निद्रेमध्ये. त्यामुळं ज्या वेळेला आपण योग निद्रा करतो त्यावेळेला पहिल्यांदा आपल्याला बाहेरचे सगळे आवाज सुरुवातीला ऐकू येत असतात, पण एक वेळा तुम्हाला असा क्षण येतो की त्यावेळेला तुम्ही पूर्ण त्यामध्ये तल्लीन झालेला असता आणि तुम्हाला कुठलाही दुसरा आवाज किंवा कुठलाही काय ऐकू येत नाही. तुम्ही पूर्ण त्या निद्रेमध्ये लीन झालेला असता. त्याला योग निद्रा म्हणायचं. शवासनामध्ये सूचना द्यायच्या का नाही शरीराला? शवासनामध्ये पण सूचना दिल्या तरी चालतात, पण शवासनामध्ये की एवढ्या डीपली सूचना दिल्या जात नाहीत. योग निद्रेमध्ये प्रत्येक अवयवाकडे पूर्णपणे लक्ष दिलं जातं. त्या अवयवाकडे मन घेऊन जायला लागतं आणि तिथं ते शिथिल करून मग दुसऱ्या अवयवाकडे जायला लागतं. अशा पद्धतीने ते योग शिथिल करायचं. मला तेच सांगायचं होतं की योग निद्रा आणि शवासन मध्ये दोन्ही मध्ये नेमकं फरक काय आहे? शवासन जे आहे ते एकदम शिथिल, याच्यात सूचना नसतात. पायाचा उजवा पाय, डावा पाय, हात पाय, मान, सूचना नसतात. सरळ एखादा मेलेला माणूस जसं शिथिल पडलेला असतं तसं एकदम शिथिल पडलेली स्थिती आहे. जाणीवपूर्वक काहीच करायचं नसतं. प्रयत्नपूर्वक विश्रांती. त्याच्यामध्ये सूचना नसतात. पण ज्यावेळी आपण योग निद्रेमध्ये येतो त्यावेळी सूचना येतात. मग याच्यामध्ये काय करतो, शरीराचा एक एक भाग आपण शिथिल करण्याचा प्रयत्न करतो. डावा पाय असेल, उजवा पाय असेल, मनगट असेल, कोपर असेल, म्हणजे दोन्हीतला फरक. आता बघा, शवासन कसं करायचं आहे, आपण सर्व योग अभ्यास केला किंवा मध्ये मध्ये शरीराला विश्रांती देण्यासाठी किंवा शरीराला शिथिल करण्यासाठी. आता समजा आपल्याला 5 किलोमीटर पळायचं आहे, परंतु आपण 2 किलोमीटर मध्येच दमलोय, थकलोय, पण तिथं थांबतो, आपण विश्रांती घेतो. त्या विश्रांतीनंतर परत आपण पुढं पळत जातो किंवा पूर्ण पळाल्याच्या नंतर एकदम निवांत बसतो, रिलॅक्सेशन मध्ये बसतो. म्हणजेच असं सांगण्याचा उद्देश असा आहे की शवासनामध्ये सूचना नसतात, जाणीवपूर्वक सूचना. तर योग निद्रेमध्ये सूचना असतात. दोन्हीतला फरक एवढाच आहे.
आता योग निद्रा ही शवासनामध्ये करायची असते. हा हा आलं का लक्षात? हा. योग निद्रा शवासनामध्ये करायची. मग मात्र इथं सूचना चालू झाल्या. जाणीवपूर्वक शरीराला शिथिल करायचं. तर शवासनाचे जे फायदे आहेत ते आपल्या सर्व शरीरावरती सर्व मांसपेशींना शिथिल करणारे आहेत, त्यांच्यातील ताण काढून टाकणारे आहेत. आता बघा, मला काही लोक भेटतात ज्यावेळी मी योगा शिकवायला जातो. खेड्यामधले लोक असतात, मला म्हणतात की सर मी आजच 25 घागरी पाणी विहिरीतलं पायऱ्या चढून पाणी भरलोय, मला काय गरज आहे म्हणलं आता योगाची. मग मी काय उत्तर द्यावं त्याला? किंवा व्यायाम, योग आणि काम या दोन्हीतला फरक काय? आता बरेच मंडळी शेतामध्ये कामाला जाते, बरोबर आहे, परंतु दोन्ही मधला फरक बघा कसा आहे. कामामुळे शरीरावर ताण येतो, बरोबर आहे का? तर योगामुळे काय, योगामुळे शरीरावर आलेला ताण काढून टाकायचा. हा दोन्ही मधला फरक आहे. बघा, काम करताना एखाद्या विशिष्ट अवयवाचाच तिथं जास्त उपयोग होतो. समजा आपल्याला सोयाबीन काढायचं आहे, एकाच हाताचा वापर जास्त, म्हणजे ताण त्या भागावरती ताण जास्त आला. किंवा जे भाग, जे अवयव त्याच्यामध्ये सामील होतात त्या भागावरती ताण जास्त येतो. म्हणजे काय झालं, काम केल्यामुळं काय झालं, शरीरावरती ताण आला. त्या व्यक्तीनं 25 घागरी पाणी भरल्या, बरोबर आहे, परंतु त्याच्या शरीरावरती एक ताण निर्माण झाला. परंतु योग आसन म्हणा किंवा सूक्ष्म व्यायाम म्हणा किंवा आणखीन ज्या क्रिया आहेत योगामधल्या, त्याच्यामुळे काय होतं तर शरीरावर आलेला ताण आपण काढून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे श्वासाची गती पण वाढते काम केल्यामुळे. काय म्हणतो? श्वासाची गती पण, श्वास प्रश्वासाची गती पण वाढते म्हणजे काम केल्याने, शारीरिक काम केल्यानंतर वाढते, बरोबर आहे. हा, मग तिला सुद्धा रिलॅक्सेशन साठी योगासन, प्राणायाम आहेत, म्हणजे एकदम एक प्रकारचा रिदम त्याच्यामध्ये दिसून येतो. कामामध्ये तसं दिसून येत नाही. आता कोणतंही काम बघा, काम केल्यामुळं थकवा येतो, शरीरावर ताण आल्यासारखं जाणवतो, कुठं तर दुखायला लागतं, कंबर तर दुखायला लागते, हात तर दुखायला लागतो, म्हणजेच एक प्रकारचा ताण आलेला आहे. योगामध्ये तसं नसतं. आता 1 तास तुम्ही योगा केला तर मग तुम्हाला कुठं तर दुखायला चालू झाले का हो? कंबरच दुखत आहे, मनगटच दुखत आहे, खांदाच दुखत आहे, असा प्रकार घडतोय का 1 तासाच्या नंतर? म्हणजे ताण जो आहे तो रिलॅक्सेशन मध्ये घालतो, आपण काढून टाकतो. ठीक आहे, पुढे जाऊयात, हा विषय आपला नाही. म्हणजे शवासनावरून हा विषय निघाला. तर शवासनामध्ये शरीरावर आलेला ताण काढून टाकतो, मांसपेशी रिलॅक्सेशन होतात, रक्ताभिसरण व्यवस्थित होतं आणि मनावर आलेला सुद्धा ताण आपण तिथं निघून जातो. म्हणजेच फिजिकल फिटनेस तर आहेच, त्यासोबत निरोगी शरीरामध्ये निरोगी मनाची गरज आहे, आणि निरोगी मन असेल तरच हे शरीर पण निरोगी राहणार आहे. म्हणजेच फिजिकली आणि मेंटली दोन्ही निरोगी ठेवण्याचं कार्य आपण तिथं करत असतो. परत मानसिक ताणतणाव असेल किंवा मानसिक विकृती असतील, उदासीनता असेल, डिप्रेशन असेल, बरोबर आहे का, किंवा अति उत्साह असेल, असे वेगवेगळे विकार असतील, तर हे सर्व शवासनामध्ये दूर केले जाऊ शकतात. म्हणजेच मेडिटेशनचा जो भाग आहे, आता कोणत्याही प्रकारचं मेडिटेशन घ्या, मेडिटेशनचा प्रभाव कोणावर असतो, शरीरावर असतो का मनावर असतो? ध्यान, मेडिटेशन इंग्रजी झालं, ध्यान. बघा, आसनाचा प्रभाव कशावर असतो? स्थूल शरीरावर, हाडामासाचं जे शरीर आहे त्या शरीरावर आसनांचा प्रभाव. आणि प्राणावर प्रभाव कोणाचा असतो?
प्राणायामाचा, पंचप्राणावर कोणाचा प्रभाव आहे तर प्राणायामाचा आहे. प्राण आहे. त्याच्या पुढे जाऊन मनावर कोणाचा प्रभाव असतो तर ध्यानाचा. धारणा, ध्यान, समाधी या गोष्टी मनावर प्रभाव करणाऱ्या आहेत. म्हणजेच मेडिटेशन कोणतंही घ्या, कसल्याही प्रकारचे भरपूर प्रकारचे मेडिटेशन्स आहेत. मग त्यामध्ये आपल्याला फायदा सांगताना मनाशी निगडीत फायदे आपण तिथं सांगू शकतो. मनाची स्थिरता असेल, मनाची एकाग्रता असेल, स्मरणशक्ती असेल किंवा मनाशी निगडीत विकार असतील, त्याच्यावरती आपल्याला फायदा त्याचा सांगता येतो. सायक्लिक मेडिटेशन मध्ये पण हे फायदे सांगता येतील आणि नादानुसंधान मध्ये पण मेडिटेशनचे फायदे सांगता येतील. पण ऍडिशनल फायदे सायक्लिक मेडिटेशन मध्ये काय सांगता येतील तर ही वेगवेगळी जी आसनं आपण ज्यावेळी करतो तर या सर्वच आसनांचे आपण फायदे तिथं ऍडिशनल मध्ये सांगू शकतो. जसे की उष्ट्रासन असेल, शशांकासन असेल, या वेगवेगळ्या आसनाचे वेगवेगळे फायदे पण ऍडिशनल मध्ये याच्यात सांगू शकतो. काही अडचण असेल तर विचारू शकता. क्रिया तर समजल्या ना, दोन्ही क्रिया. समजलं. ठीक आहे. उद्याच आहे का परीक्षा तुमची? हा, मार्ग मार्गदर्शन पूर्वीच्या याच्यामध्ये पण आपण केलेलं आहे बरंच. म्हणजे बघा, आसनाचा भाग असेल तर आसनाशी संबंधित प्रश्न विचारले जातील. आता आसन आहे, त्याचे फायदे काय किंवा ते कोणी करू नये, म्हणजे त्याचं विशेष वैशिष्ट्य काय आहे, असं थोडक्यात. तिथंच प्राणायाम आले तर एकूण प्राणायाम किती आहेत, किती प्रकारचे आहेत, कोणत्या ग्रंथामध्ये आहेत आणि कोणत्या प्राणायाम. आता शीतली करून दाखवली तर शीतलीशी निगडीत प्रश्न येतील. म्हणजे शीतली कोणी करू नये असा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला, किंवा शीतलीचे फायदे काय आहेत हे विचारलं जाईल. त्याच्या पुढे जाऊन षटक्रियांचा भाग आला. सूत्रनेते असेल, रबर नेते असेल, दंडधोते असेल, म्हणजे जी क्रिया तुम्हाला करायला सांगितलेली आहे त्या क्रियेशी निगडीत प्रश्न असतील. म्हणजेच फायदे काय आहेत किंवा तोटे काय आहेत, कोणी करायचं नाही असे प्रश्न विचारले जातील. किंवा त्याच्याविषयी शास्त्रोक्त म्हणजे पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे. किंवा षटकर्म आहेत तर किती प्रकारचे षटकर्म आहेत, 6 प्रकारचे. मग कोणकोणते आहेत, दौती, बस्ती, नीती. नीती, हे अशा पद्धतीनं सांगतात. असे प्रश्न असतात म्हणजे त्याच्याशी निगडीत. याच्या व्यतिरिक्त दुसरा प्रश्न येणार नाही. आता प्राणायाम लघुशत्रू मध्ये संदर्भात काय सांगता येईल क्वेश्चन? कशाच्या